किती वाजले? रामला गेलो 58 2 नमस्कार, माझा आवाज येतोय? हो सर. येतोय. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. आपण 5 मिनिटं वाट बघू आणि चालू करू. हरकत नाही. कोण विजय कोण आहे? हा मी आहे सर विजय. ओके, हा तू सांगितलं की चालू करू. हो हो आणि सगळ्यांना हे ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. तेल लावायचे. दुखेल एवढं दाबायचं. प्रेमाने नाही करायचं. याचा विद्यार्थी जितेंद्रचा. आता सुरू करूया आपण. येस येस. हा. नमस्कार. नमस्कार. आपला हा आंबा उत्पादन तंत्रज्ञान हिंदीत घ्यायचा विजय का मराठीत घ्यायचा? मराठीत घेऊया, चालेल. जास्त होतो. तुम्हाला कळेल ना? हो. ओके. तर आंबा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरती आपला प्रश्न पूछोय. याच्या आधीचे विषय जे होते तर महिन्याचे ते रॅन्डमली काही विषय होते. आता आपला जे विषय आहे ते विषय धरून, म्हणजे कुठलाही प्रश्न एक आधीचा मातीचा आला, दुसरा भाजीचा आला, तिसरा वेलाचा आला, असं नको व्हायला. तर हा जो वर्ग आहे तो आता जे आंब्याला पालवी आली आहे त्याच्यामुळे आंब्याचं उत्पादन घेण्यासाठी काय काय करता येईल या संबंधी आपण हा वर्ग घेतलाय. तर तुम्हाला राजकारण आणि सामाजिक प्रश्न सोडून तुम्ही काही विचारू शकता. विषय फक्त आंबा आहे. आज मॅडमची आई पण आल्यात का? आम्ही शेतावर आलोय, तो आज आई पण शेतावर आली. खूप तिला म्हंटल आज आंब्यावर आहे, ये तू प्रश्न. मागे त्या आल्याच ना आंब्याच्या वर्गाला. खालापूर भाजीपाला खालापूर. आईची ठीक आहे. आंबे बोईसरला आहेत. बोईसर. बर ठीक आहे. प्रश्न विचारा काय ते. आता आंब्याला पाणी द्यायचं की नाही द्यायचं? आता तुमच्याकडे जर पाऊस पडला असेल, बेसिक काय असतं की जमीन जेव्हा ओली होते त्या मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढते आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी जमिनीमध्ये फिक्स झालेले फिक्सेशन मधलेले न्यूट्रिएंट अवेलेबल फॉर्म मध्ये आणतात. तर ऑलरेडी आता जमीन भिजली आहे, ओली आहे आणि आता पालवी आली आणि पालवी आलेली असताना प्रकाश भरपूर आहे. आधी प्रकाश नव्हता,
त्याच्या खाली ओली होती पण जास्त ओलं होतं. आता ओलं कमी आहे आणि प्रकाश आहे, तर आता पाणी द्यायची गरज नाही. ज्यांच्याकडे पाऊस पडला नाही त्यांनी पाणी द्यायला हरकत नाही. साधारण आठवड्याला 100 लिटर पाणी पडेल सगळ्या रूट्स मध्ये, एवढं पाणी द्यायला पाहिजे. आणि आंब्याला, तुमचा आंबा जेव्हा तयार होतो, समजा माझा आंबा 15 मेला तयार होतो, तर मी 1 एप्रिलला पाणी बंद केलं पाहिजे. जगातले सगळे आंबे जे व्यापारी आंबे आहेत ते कमर्शियल आहेत. आपल्या डोक्यामध्ये असं आहे की पाणी नाही लागत आंब्याला. हे पाणी नाही लागत जी कन्सेप्ट होती ती साधारण 40 वर्षापूर्वी तयार झाली. तेव्हा जमिनीचं ग्राउंड वॉटर लेवल वरती होते, 10 फुटावर पाणी होतं आणि जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर चांगला होता. त्याचे दव पडून सुद्धा ते दवातनं जमीन ओली व्हायची. आता आपली जमीन कोरडी होते आणि खाली जोपर्यंत हिरवळ दिसत नाही, काही वीड उगवत नाही, तोपर्यंत जमीन ओली नाही असा अर्थ होतो. तर त्याला प्रोटेक्टेड इरिगेशन म्हणतात त्याला आपण. आणि ते प्रोटेक्टेड इरिगेशन जमिनीच्या प्रकारानुसार, काळी चिकट जमीन असेल तर 15 दिवसांनी, लाल माती असेल, पाणी सोडणारे असेल तर 10 दिवसांनी, सपाट असेल आणि लाल असेल तर 8 दिवसांनी. तर असं त्या पाणी देण्याची गरज आपल्या जमिनीप्रमाणे आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि ती दिली तर उत्पादनात वाढ होते. आणि तुम्हाला ही शंका जर असेल तर काय करायचं की एका बाजूला आपले 2 आंबे समजा आहेत की जे एका बाजूला आहेत, त्याला पाणी दिलं आणि याला पाणी नाही दिलं, काय फरक होतो ते बघायचं. त्याला म्हणतात कंपॅरेटिव्ह ट्रायल, की याला पाणी दिल्यानंतर काय फरक झाला आणि याला पाणी न देऊन काय फरक झाला. मग 2 वरनं आपल्याला किंवा 4 आपल्याला आंब्याला आपण दिलं, 4 वरनं आपल्याला कळलं की आपल्याला पाणी दिलं तर फायदा होतो. पुढच्याच मी सांगायची गरज नाही, काय कोणाला विचारायची गरज नाही. तर पण आता हम्म. रिसेंटली पाऊस अगदी 2 दिवसापूर्वीपर्यंत पाऊस पडलाय. हा ती ज्या भागात आहे, माझी आंब्याची वाडी ज्या भागात आहे, तो म्हणजे वाणगाव डहाणू एरिया आहे तो. हा हम्म, भरपूर पाऊस पडलाय आता 2 आठवड्यापूर्वीपर्यंत. हम्म. आता हे पाणी जमिनीतलं सुकायला साधारण माझ्या अंदाजाने 15-20 दिवसाच्या वरती पिरियड. जास्त लागेल कारण तुमची काळी माती आहे. काळी माती आमच्या इकडे. हम्म, हम्म. तर मग आम्ही पाणी आता द्यायला पाहिजे का आम्ही मी त्यानंतर? कुठे मी कुठे पाणी द्यायला पाहिजे म्हटलं? मी तुम्हाला असं म्हटलं ऑलरेडी जमीन भिजली, तुम्हाला पाणी देण्याची गरज नाही. गरज नाही. जर जमीन सुकली असेल, हा, आता महाराष्ट्रात अशी कुठेच जमीन नाही की जी ओली नाहीये. बरोबर. तर आता आपल्याला समस्या काय आहे की या ओल्यामुळे आता आंब्याला पालवी सुरू झाली. बरोबर. ती पालवी थोडी 8 दिवस 10 दिवस उशीर आली. हम्म. ती सप्टेंबर ऑक्टोबरला आली असते तर मॅच्युअर होऊन लवकर तिला फळं येतील, मोहर येईल. लवकर. आता आपल्याला ती जी पालवी आहे, ती जी लाल पालवी आहे, ती डार्क ग्रीन कशी करायची हे करायला लागणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं तर फोलिओ स्प्रे मधनं तुम्ही 1% मध फवारा, 2% गुळ फवारा, ग्लुकोज तयार करा. ओके, पानावर फवारणी करायची. पानावर फवारणी करायची. झाडाचं पान काय करतं, सूर्यप्रकाशातनं ग्लुकोज करतं. बरोबर, त्यांना मग डायरेक्ट. आपण डायरेक्ट ग्लुकोज घेऊ ना, आणि तो पानामधनं शोषला जातो. किती? तर ज्याच्याकडे फायनान्शियल कॅपॅसिटी आहे त्यांनी 1 ग्रॅम पर लिटर मध, आणि ज्याच्याकडे नाहीये त्यांनी 2 ग्रॅम गुळ, आणि ते दर 8 दिवसांनी स्प्रे करायचा. म्हणजे ती पालवी जी आहे ना, ती ग्रीनची डार्क ग्रीन जेव्हा होईल त्याच्यानंतर त्याला मोहर येण्याची शक्यता वाढेल. म्हणजे त्याला आपण म्हणतो पानाची मॅच्युरिटी. आंब्याच्या प्रकारानुसार त्याची मॅच्युरिटी कमी जास्त तयार होते. तर तुम्ही कुठला आंबा लावलाय, हापूस असेल, पायरी असेल, केशर असेल आणि आम्रपाली असेल, त्यातल्या पायरीला मॅच्युरिटी यायला खूप वेळ लागतो आणि केशर आणि आम्रपालीला लवकर येते. म्हणजे ओके. त्याला दरवर्षी आंबे चांगले येतात आणि पायरीला 1 वर्ष आणि 2 वर्ष आड येतात. आता हा गुळ जो आपण आता सजेस्ट केला, गुळ स्प्रे करावा, तो गोड पाहिजे. म्हणजे जो मार्केटमध्ये जनरली जो काळा. काळा मिळाला तर बेस्ट. खाल्ल्यानंतर खारट लागला तो हा, नाही स्प्रे करायचा. तो नाही स्प्रे करायचा. ओके, ठीक. हॅलो सर. विचारा, नाव सांगा आणि विचारा. माझं नाव निखिल बिल्ले आहे. हा, हा, मी कोल्हापूरमधून बोलतोय, तुमचा व्हिडिओ चारगोडीहून. व्हिडिओ ऑन आहे का? व्हिडिओ ऑन आहे? व्हिडिओ नाही, 1 मिनिट, व्हिडिओ कारण ऑन माझा नाही. चेहरा दिसला तर बरं होईल ना. हॅलो. हा, सर, ते पालवी असते ती जर आपण कट केली
किंवा खाली म्हणजे रिंगच्या खाली जर कट केली तर डायरेक्ट त्यातून मोहर येण्याचे चान्सेस जास्त असतात. मग ती करावी की न करावी? पालवी कट करता येते, खालनं नाही कट करायची, नुसती वरनं अशी वापरली की तुटते. हा हा. ती पालवी जर कट करता आली तर जरूर करा, परत पालवी येते. ऍक्च्युली काय होतं की आता जी पालवी आली ती मोहराच्या पूर्वीची आहे. तुमच्याकडचा मोहर हा सामान्यपणे डिसेंबर जानेवारी मध्ये येतो. हो हो हो. तर डिसेंबर जानेवारी मध्ये ऍक्च्युली काय होतं की हे अनेक घटकांचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे काडीची मॅच्युरिटी, म्हणजे काडीचं वय झालं का, त्याच्यामध्ये हम्म हम्म. काडीमध्ये नायट्रोजन कमी झाला का, म्हणजे कार्बन वाढला का, त्याला सीएन रेशो म्हणतात. काडीचं वय आहे सीएन रेशो. हा सीएन रेशो जेव्हा पालवी येते तेव्हा एन वाढलेला असतो. तो एन कमी करण्यासाठी त्यात फॉस्फेट वाढलं पाहिजे. तर ते जे आहे, आणि दोन तापमानातला अंतर फरक, रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानातला फरक 10 डिग्री सलग 10 दिवस राहायला पाहिजे, तरच मोहर येतो, नाही तर मोहर येत नाही. तो 8 दिवस तापमान चांगलं राहिलं आणि 9व्या दिवशी गरम झालं तर मोहर येणार नाही. मग अशा वेळेस आत्ताची जी पालवी आहे ती खुडून फायदा होणार नाही, कारण तुमचा मोहर आहे डिसेंबर जानेवारीमध्ये. तर ही पालवी जर मॅच्युअर झाली तर त्याला तेव्हा जर मोहराच्या ऐवजी पालवी आली तर तेव्हा खुडायचे. तर दुसरं एक विचारायचं होतं. हम्म, आता तुम्ही सांगितलं साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये मोहर येतो, म्हणजे हम्म, थंडीचे तुम्ही पिरियड सांगितलं की हम्म, दिवसा आणि रात्रीच्या टेम्परेचरमध्ये 10 डिग्रीच्या टेम्परेचर ही साधारणपणे आपल्या भागामध्ये म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये ही कंडिशन असते. बरोबर. हे ऍक्च्युली काय आहे की अक्षांश रेखांशावर आहे. बरोबर. म्हणजे केरळ 1 जूनला पाऊस आला, तो आपल्याकडे 7 जूनला आला. हा. तर एका अंशाला 4 दिवस, अच्छा. असं करत करत तो उत्तरेकडे जातो. ओके. तसे मी आता सांगताना ठाणे आणि कोल्हापूर हा जो पट्टा आहे त्याच्यात सांगितलं. बरं. कोकणातले काही भाग आहेत, दक्षिण कोकणातले, तिथे वॉटर स्ट्रेस येतो आणि हवामान वेगळं असतं. समुद्रकिनारी टेम्परेचर फ्लक्च्युएशन हेवी नसतं. ओके. हा, आणि त्याच्यामध्ये सॉल्ट स्ट्रेस असतो, म्हणजे खाऱ्या हवेमुळे पानांवरती सॉल्ट पडतं आणि त्या सॉल्ट स्ट्रेसने मोहर लवकर येतो. आपल्याला ते नाही, डहाणूला शक्यता आहे. ओके. नाही, तशी माझी वाडी जी आहे समुद्रापासून 1.5-2 किलोमीटर एरियल डिस्टन्स वरती आहे. हा हा हा. ते तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण हम्म, तेच मला विचारायचं होतं की हा जो म्हणजे मी जे काही ऑब्झर्वेशन गेल्या हम्म, काही वर्षात केलं, तर हम्म, डिसेंबर जानेवारीत जो मोहर येतो आणि त्याच दरम्यान दव पडते, हम्म. आणि दव पडलं की तो मोहर काळवंडून जातो. मग नंतरचा मोहर येतो तो फेब्रुवारी एंडला येतो. 3 वेळा मोहर येतो, हो. आणि फर्स्ट मोहर सेट झाला तरी दुसरा मोहर येतो. अच्छा. अनुकूलता आल्यानंतर मग पहिली फळं गळतात, ओके. म्हणून मग दुसरा मोहर काढायचा असतो. आता पहिला मोहर सेट झाला तर फ्रूटचं वेट चांगलं येतं. अच्छा. तिसरा फ्रूटचा फ्लॉवरिंग सेटच होत नाही, सेट होत नाही आणि ते फळ तयार होईपर्यंत जून महिना येतो. मग ते बारीक राहतात. तो मार्केट व्हॅल्यू पण नाही हा मिळत. हा. त्याच्यावेळी आपल्याला फर्स्ट हेच जमलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी जर दव पडत असेल तर सकाळी शेतामध्ये धूर करणं, ओके. पत्र्याचा डबा घ्यायचा तेलाचा, त्याला सगळ्या बाजूने भोकं पाडायची, एक खालनं एंट्री द्यायची एक छोटीशी, वरचा तळ काढायचा, वर गवत दाबून भरायचं, त्याच्यावर पाहायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं आणि खालनं पेटवायचा की तो सगळे धूर पसरतो. आणि जेव्हा हवेमध्ये दव असतं तो धूर वरती जात नाही, असा पसरतो सगळीकडे. पसरलं की तिथल्या धुराच्या वासाने किडही जाते आणि टेम्परेचर मेंटेन होतं आणि दव कमी होतं. ओके. म्हणजे धूर सोक करून घेतो दव. धूर सोप करून घेतो. तर धूर झाला पाहिजे. दुसरं, तिथे टेम्परेचर वाढलं जरा थोडंसं तर मधमाशी परागीभवन करते ओके. किंवा हाऊस फ्लाय परागीभवन करते. ते आपल्याला आंब्याचं परागीभवन करण्याकरता 3 माश्या उपयुक्त असतात. एक म्हणजे प्राणी मेल्यानंतर त्याच्यावरती जे मॅगेट्स टाकायला माश्या येतात, निळी माशी, त्याला घांगड माशी म्हणतात, ती माशी परागीभवन करते. हाऊस फ्लाय परागीभवन करते, किंवा ट्रायगोना म्हणजे डंखविलीत माशी आहे, ती चिलट्यावेळी असते, ती परागीभवन करते. मधमाशी करत नाही, सातेरी करत नाही. सातेरी करत नाही. ओके. ट्रायगोना करते. मग ते ट्रायगोनाला, मधमाशी सगळे कीटक कोल्ड ब्लडेड आहेत, तसे त्याला उबदार पाहिजे. म्हणजे तुम्ही धूर केल्यानंतर ते काम करायला लागतात, कारण टेम्परेचर वाढतं, थोडं थंडी कमी होते. बरोबर.
तर ते फक्त आपल्याला निष्ठेने करायला लागतं. 2 दिवस या झाडाखाली, 2 दिवस त्या झाडाखाली, या 2-3 डबे असेल तर बागेमध्ये उठून, पहाटे उठून, म्हणजे 5 वाजता उठून धूर करायचा, कारण दव त्या काळात पडतं. हो त्या अच्छा. हं? ओके. आणि आणि एखादं ट्रायकोडर्मा सारखं फंगिसाइड स्प्रे करायचं, कारण दव मोहरात साठल्यानंतर फंगल इन्फेक्शन होतं, ओके म्हणून ते काळवंटे. म्हणून ते काळवंट. आणि काळवंडण्याचा अर्थ 2 असतात. एक, परागीभवन झालं नाही, हम्म. आणि जर तसं दव राहिलं तर आंब्याच्या मोहरावर पावडरी मिलीड्यू म्हणजे भुरी रोग येतो. तो डोळ्याला दिसतो, भुरी रोग आलेला, म्हणजे पिठाच्या गिरणीवाला जसा दिसतो तसा मोहर दिसतो. मग तिथे ते फंगल इन्फेक्शन वाढतं. मग तिथे ट्रायकोडर्मा काम करते. काही वेळा बोल्डो मिश्रण पण काम करतं. काही वेळा नुसतं मोर्चूद 1% स्प्रे केलं तरी काम करतं. बरं, आता जे तुम्ही सांगितलं आंब्याच्या मोहरावरती पांढरं मिलीबग सारखं येते. मिलीबग नाही, मिलीबग नाही, ते ते पावडरी मिलीड्यू. पावडर हे. हा त्याच्यासाठी आपल्याकडे ज्या लाल मुंगळे असतात, ओंबिल ज्याला म्हणतात, हा तर ते कंट्रोल करू शकतात का ते? नाही नाही नाही, ती नाही. फंगस आहे, ती फंगस आहे. ओके त्याच्यावरती आलेले कीड ओंबिल कंट्रोल करू शकतात. ओके. पण फंगल कंट्रोल करायला फंगलला छान वातावरण तयार होतं दवामुळे आणि टेम्परेचरमुळे. बरोबर. तर ते कमी झालं. ते कमी कसं होईल, तर पूर्वी आपण बोर्डो मिश्रणाचा स्प्रे घ्यायचो. नंतर कॉपर, कुठलंही कॉपर बेस, कॉपर हे फंगिसाइड आहे. मोरचूत टाईप. हा, मोर्चूट टाईप. आणि कॉपर हे विष पण आहे, हो. आणि मायक्रोन्युट्रिएंट पण आहे. हं? पण त्याच्यामधलं जे काही वेळा आंब्याच्या वरती महत्वाचं काम करणारे कोळी पण मरतात. अच्छा. कॉपर. आणि त्याच्यासाठी बेस्ट जे असतं ऍक्च्युअली, ते वेटेबल सल्फर नावाचे गंधक असतं. वेटेबल सल्फर 20 ग्रॅम पर 10 लिटर पाण्यातनं स्प्रे करायचं असतं. पावडर मिलीड्यू प्रिव्हेन्शन म्हणून. पर 10 ग्रॅम ना, 10 लिटर. 10 लिटर, 10 लिटर. ओके. त्या पाकडावर लिहिलेलं असतं. तसं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, हम्म, काही 4 ग्रॅम घालतात, काही 2 ग्रॅम घालतात. तसं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावर असतं. हम्म, हम्म, हम्म. बोल्डो मिश्रण असेल तर 1%. अच्छा. सल्फर असेल तर एक काड्यापेटी माप येतं, तर स्टँडर्ड मॅप काड्यापेटी होतं. कारण अच्छा. सगळ्यांकडे मोजायला काही नसायचं ना. बरोबर. काड्यापेटी, बिडी पेटा लोकांच्याकडे काड्यापेटी असायची. त्याचे आपले कामगार एक तर तंबाखू खातात किंवा बिडी पितात, तर त्यांच्याकडे काड्यापेटी असते. मग काड्यापेटीचं माप सोपं पडतं. किंवा एक टेबल स्पून. तर हे स्प्रे केलं की आम्हाला अनुभव त्याचा चांगला आला, पण वाईट अनुभव असा आला की झाडाच्या खोडावर कोळी असतात, जे जाळं करतात, ते पण मरतात. आणि मग जाळं केल्यामुळे कीड वाढते. मग ट्रायकोडर्मानी ते कंट्रोल होतं, ट्रायकोडर्मा फंगस कंट्रोल आहे. फंगस कंट्रोल करेल. हा, किंवा कुठलं कॉपर बेस. अच्छा. ओके. कुठलंही कॉपर बेस स्प्रे केलं ना, तर त्याच्यात मोर्चूद आहे, आणि मोर्चूद फंगिसाइड आहे. आणि बोर्डो मिश्रणामध्ये जो चुना आहे ते न्यूट्रल करायला आहे, अच्छा. कारण ते पॉइझन आहे. पण मग हे जर कॉपर स्प्रे केला तर तुडतुडा पण कमी होतो. अच्छा. कारण तुडतुड्याने मोहर काळवंटो, ते बरेचदा असं लक्षात आलं की तुडतुडा ते देठ जो असतो मोहराचा, हा, त्या ते ज्यूस काढतो. त्याचा, तर हा, त्याच्या काळवंटे जनरली. बरोबर. त्यामुळे मग जेव्हा जेव्हा तुमच्या झाडावरती वाळवी चढते, आता यावर्षी वाळवी चढली नाही अजून, कारण पाऊस पडला. पाऊस कारण पडल्यावर. वाळवीवरती चढताना तुडतुडा झाडाच्या भेगेत राहतो, सालाच्या. ते अच्छा. वाळवी ते सगळं गुळगुळीत करते. आणि वाळवीची माती लागली की तुडतुडा आतमध्ये राहत नाही, आणि आतला असेल तर बाहेर येत नाही. अच्छा. तसे वाळवी जिथे लागते ते तुडतुडा लागत नाही. हो हो. हा, मग आम्ही वाळवीला काढून टाकलं की तुडतुडा वाढतो. ओके. दुसरं, त्याच्यामध्ये जेव्हा आंब्यावरती तुडतुडा येतो, तेव्हा त्याला खायला गोल्डन ओरियल नावाचा पक्षी येतो. त्याला नावच आहे हळद्या. हम्म. साळुंकेच्या आकाराचा पिवळ्या रंगाचा पक्षी असतो. आणि हळद्या किंवा आम्र पक्षी म्हणतात. म्हणजे आंब्याच्या मोहर येताना तो उडून खोडावरची कीड खातो. तो तुडतुडा खाणार आहे. तर ते आम्ही औषध फवारलं
की पक्षी येत नाही. तसे तुडतुड्याला मदत मिळते आणि तुडतुडा वाढतो. आणि आता जे काही नवीन नवीन औषधं आली आहेत ते हेवी कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे कॉन्फिडॉर आहे. हा, तर कॉन्फिडॉर ऍक्च्युली फवारायचं 3 ml. आम्ही एक झाकणात फवारतो म्हणजे 5 ml. आणि तुम्ही तुमच्या गडाला दिलं तर तो म्हणतो साहेबांचं भलं झालं पाहिजे, तो 2 झाकणं घालतो म्हणजे 10 ml घालतो. आणि मग त्याला इम्युनिटी तयार होते आणि मग तुडतुडा कॉन्फिडर मध्ये टाकलं तरी मरत नाही. अच्छा. आणि मग त्याच्यावर मित्र कीटक मरतात. परागीभवन करणारी मधमाशी मरते, कारण ते कॉन्टॅक्ट पॉइझन आहे आणि सिस्टमिक पॉइझन आहे. तसे मित्र आपल्याला शत्रू आहेत 4च आणि मित्र आहेत 25. ते मित्र मरतात परागीभवन करणार आणि मग मोहर काळा होतो. आणि मग आपल्याकडे अजून एक समज आहे की मी माझ्या आंब्यावर फवारलं की ते माझ्या आंब्यावर ओढून तुमच्याकडे येतात आणि तुमच्या आंब्याचं नुकसान करतात. ऍक्च्युली जो नॉकडाऊन इफेक्ट आहे ओके. आणि तो तुमच्याकडे येऊन मरतो, तो तुमच्या आंबे नाही खात. कारण तो नॉकडाऊन इफेक्ट इथून तिथे 10 फूट उडे तो मेला पाहिजे. अच्छा. पण इकडे येऊन तो मरतो. हा, आता ऍक्च्युली काय होतंय की गेले 4-5 वर्ष अख्ख्या कोकण पट्ट्यामध्ये की आंब्याला जेव्हा फ्लॉवरिंग येतं, कोकण पट्टा म्हणजे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये फ्लॉवरिंग जेव्हा येतं तेव्हा ह्युमिडिटी 20च्या खाली जाते. ड्राय होऊन जाते एकदम. ड्राय होऊन जातं. जे पोलन ड्राय होतात त्याचे पोलिनेशन होत नाही. मग अच्छा. जेव्हा आपण त्याला पाणी देतो तर ह्युमिडिटी रेज होते, किंवा पाणी दिल्यानंतर त्याच्यातलं ऑर्गॅनिक मॅटर कुजायला लागतं तर टेम्परेचर पण रेज होतं. तुमच्या बागेमध्ये 15च्या खाली टेम्परेचर गेलं तर सगळे नर फ्लॉवर येतात. ओके. 18 ते 15 हे टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये फिमेल फ्लॉवरची संख्या जास्त असते. हे किती काळ 18 ते 15 टेम्परेचर राहिलं? 10 दिवस. 10 दिवस म्हणजे आपण जे 2 टेम्परेचर मधला फरक जर बघितला ना की दिवसाचं 20 आहे आणि पहाटेचं 10 आहे, म्हणजे 10 अंशाचा फरक राहिला. हा 10 दिवस राहिला तर मोहर येतो. किंवा दिवसाचं 25 आहे आणि त्याच्या वजा 10 म्हणजे 15 तरी मोहर येतो. दिवसाचं 30 आहे, पहाटेचं 20 झालं तरी मोहर येतो, पण सलग 10 दिवस पाहिजे. अच्छा. कन्सिस्टन्सी पाहिजे टेम्परेचरची. त्याच्यापेक्षा खाली गेलं तर मेल फ्लॉवर्स, आणि मेल फ्लॉवर्स आला तर टेम्परेचरवरनं पण कळतं आणि फ्लॉवरिंग जे आहे ते हातभर लांब येतं. अच्छा. आणि जेव्हा हातभर लांब येतं इज इंडिकेट दिस इज अ मेल फ्लॉवर, आणि जेव्हा शॉर्ट येतं इज इंडिकेट दिस इज अ फिमेल फ्लॉवर. ओके. सर मला एक 2 गोष्टी ऍड करायच्या आहेत की परागीकरण वाढवण्यासाठी आम्ही गेल्या वेळी एक प्रयोग केला होता की माशाची जी घाण मिळते आपली बाजारात ती प्लास्टिकच्या बाटलीमध्ये आम्ही टाकून ती त्याला पोलं पाडून लावली होती. त्यावेळी परागीकरण खूप झालं होतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्ही म्हणता तसं ट्रायकोडर्मा आणि त्याबरोबर बीव्हीएम म्हणजे व्हर्टिसिलियम लेकानी, बेवेरिया म्हणजे जैविक जे आहेत ना त्या बुरशा रेग्युलर मारल्या होत्या. नाही, एक मिनिट. बेवेरिया पॅसियाना हे पेस्ट कंट्रोलचं आहे. पेस्ट कंट्रोल, हा तेच म्हणजे जे आपलं तुडतुडे वगैरे येतात ते फंगिसाइड नाहीये. आता हा ते नाही ऍक्च्युली काय माहितीये का, बेवेरिया पॅसियाना आहे हा डोळ्याला दिसणारी आळी खाणार आहे. आणि व्हर्टिसिलियम लेकेने ते सकिंग पेस्ट आहे, म्हणजे तुडतुडा सकिंग पेस्ट आहे. त्याचे बेवेरिया पॅसियाना सकिंग पेस्टवर काम नाही करत. हा सर, कारण ते बीव्हीएम म्हणून एकत्र मिळतं ते जे मारलं रेग्युलरली त्यामुळे आम्हाला फळ म्हणजे उत्पादन मारायचं नाही, खूप मिळालं. मारायचं नाही, फवारलं फवारलं तेच आणि आता फवारलं. आपला विषय तो नाही चाललाय, आपला विषय मोहराचा चाललाय. हा तेच. मोहर प्रोटेक्शनचा विषय आता आलाच नाही अजून आपला. त्यांनी जो प्रश्न विचारला त्या बुरशीचा प्रश्न विचारला, त्याच्यावरती मी उत्तर दिलं. मी कीटकनाशकाचं उत्तर नाही दिलंय अजून. त्यांनी तो प्रश्नच विचारला नाहीये. सर एक विचारायचं होतं, आता आपण गुळ फवारलं ना किंवा मध फवारला तर पंचगव्य मारलं तर चालेल का, मी तयार केलेलं घरी? पंचगव्यात ग्लुकोज आहे का? म्हणजे सगळेच घटक मिळतात ना त्यात, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे गुळ पण असतं, आपलं केळ घातलं असतं की दूध, त्यानंतर शेण, गोमूत्र सगळं. हे वाईट नाहीये. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही 4 झाडांवरती हे फवारा, 4 झाडांवर फवारू नका. 4 झाडांवरती हे वेगळे प्रयोग आहेत ना. नक्की फायदा कशाने झाला?
हा पंचगव्य बरोबर. फळामुळे झाला, गुळ त्याच्यात गुळामुळे झाला, का नुसत्या मधामुळे झाला, की काही नसतं केलं तरी झाला. हा बरोबर. आपल्याला हे सगळं करायच्या आधी आपल्याला आपल्या बागेचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी काय ते माहिती पाहिजे दररोजची. म्हणजे आपल्याला पहिलं काय आहे, तर बागेमधलं टेम्परेचर मोजायचा थर्मामीटर पाहिजे. तो डिजिटल 400 रुपयापर्यंत मिळतो. महागातला घेतला 1000-2000ला तर आठवड्याभराची मेमरी पण मिळते. आणि मॅक्झिमम टेम्परेचर काय होतं, मिनिमम काय होतं, मॅक्झिमम ह्युमिडिटी काय होती, कधी होती आणि सकाळी कधी होती, मिनिमम किती होती, ह्याची सगळी नोंद मिळते. नाव सांगायचं गाव. गाव नाही, टेम्परेचर मीटर डिजिटल, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मीटर. पॉलिहाऊस मध्ये ते खाली लागतं, त्याच्या पॉलिहाऊस वाल्यांच्या सगळीकडे ते मिळतं. किंवा तुमच्या मोबाईल मध्ये पण ते असतं, वेदर कंडिशन असतं त्याच्यात असतं की टेम्परेचर सकाळचं किती आहे, ह्युमिडिटी किती आहे. फक्त तुम्ही तिथे मग शेतात हजर पाहिजे, कारण तुम्हाला बागेचं पाहिजे, घरातलं नकोय. ओके. हे झाल्यानंतर मग ते ह्युमिडिटी काय आहे, तर ह्युमिडिटी लो झाली, ओके आपण पाणी देऊ, ह्युमिडिटी रेस करू. टेम्परेचर लो झालंय, दूर करू, पाणी देऊ, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर कुजायला लागेल, परत टेम्परेचर रेज होईल. जास्त टेम्परेचर वाढलं, पाणी देऊ, म्हणजे हवा थंड होईल. कारण आत्ता ज्या कंडिशन आहेत त्या दोन्ही कंडिशन होतात, की जास्त टेम्परेचर झाल्यामुळे पण मोहर गळतो आणि कमी टेम्परेचर झालं तरी मोहर सेट होत नाही, कारण इन्सेक्ट ऍक्टिव्हिटी होत नाही. म्हणजे तुम्ही माशाचे सगळे अवयव लावलेत, पण माशी याला टेम्परेचर गरम झालं पाहिजे ना. थंडीमध्ये मी पांघरुणातनं बाहेर कधी पडलो का, पांघरुणात गुडपून अजून कानटोपी घालून झोपलो, मग मी जे करणार तोच कीटक करणार. तो अजून कोल्ड ब्लडेड आहे, तो अजून थंड झाल्याशिवाय बाहेरच पडणार नाही. आणि मग परागीभवनाचा वेळ जो आहे तो 10 वाजता आला तर कमीच तास मिळणार त्याला परागीभवन करायला, कारण त्याची ओरी बंद होणार नंतर. ओके. हॅलो सर. हा मी विचार. रुपाली बोलते. आत्ता हा. म्हणजे माझा प्रश्न असा आहे की आम्ही आत्ता जमीन घेतली आहे नवीन कोकणामध्ये. आणि कोकण म्हणजे पालघरपणे आणि रत्नसिंधुदुर्ग. रायगडमध्ये हा घेतले, हा हा. श्रीवर्धनच्या जवळ. ओके, म्हणजे समुद्र आणि किनारी घेतले. हा. हा, एक्झॅक्ट तिथून एक 10 किलोमीटर आहे. बर. आणि पण माझा स्लोप जो आहे ना तो वेस्ट साईडला आहे. हा. तर एक दोन जण असं म्हणत होते की त्याचा तिथे आंबे लावून काही उपयोग होणार नाही. नाही, वेस्ट साईडला स्लोप आहे. मागच्या म्हणजे पूर्वेला डोंगर किती उंच आहे? डोंगराळच आहे म्हणजे. नाही नाही, असं नाही, काय आहे हा. की पूर्वेचा सूर्यप्रकाश ही पूर्व आहे, हम्म. हम्म. हा डोंगर असा आहे. हा. तुम्ही इकडे आहात, ही पश्चिम आहे. बरोबर. हा. तर सूर्यप्रकाश जो आहे तो हा. एवढा वरती गेल्यानंतर मिळणार आहे, बरोबर. जे 10 नंतर मिळणार आहे हा. किंवा 11 नंतर मिळणार आहे. मग ह्याच्या मोहरामधलं जे दव आहे हम्म. ते दव मोहराला वाट लावणार आहे. हो. हा. हा. कारण इथे दव दव पडणार आहे. बरोबर. तुम्ही समुद्र किनाऱ्यात म्हणजे दव नक्की पडणार. हम्म. हा. मग पूर्वेला काय असतं, ऊन मिळालं म्हणजे दव पडून निघून जातं. पश्चिमेला हम्म. ते होत नाही, म्हणून त्यांनी सांगितलं असेल की पश्चिमेला उतार आहे, तसे तुमच्याकडे हम्म. आंब्याची शक्यता कमी आहे. अच्छा. तर या बरं, मग तुम्ही सजेस्ट कराल की लावायलाच नको का मग? मी असं अजिबात सजेस्ट केलं नाही, मी लावायला नको सांगितलं नाही. तुम्ही मनाचं काहीतरी बोलताय. नाही नाही, मी विचारते हा, सर. तुम्ही लोकांनी काय सांगितलं त्याचं मी उत्तर देतोय. हा. हा, नाही, ऍक्च्युली मी जे ऑब्झर्व केलं ना की दक्षिणायन आणि उत्तरायण जसं बदलतंय ना हम्म. तसं सण म्हणजे उत्तरायण असलं की जरा लवकर येतो सूर्य. आपण मोहराच्या काळात काय आहे, दक्षिणायन. दक्षिणायन. तेव्हा काय असेल? हो, उशिरा हा. येईल थोडं. हा, आता माझा स्वतःचा अनुभव सांगतो हं. की मी एक हाजी मलंग आणि इकडे माथेरानची डोंगराची रांग आहे. हं. तर मी इथे पूर्वेला माझ्याकडे डोंगर आमच्या पश्चिमेला आहे. हं. माझे एक गुरुजी आहेत ते इथे डोंगराच्या इथे आहेत पूर्वेला, हं. आणि माझे एक मित्र आहे त्यांचा शेत आहे पश्चिमेला, त्याच डोंगराच्या रांगेत पश्चिमेला. हं. हं. तर यांचा आंबा हे डोंगरात आहेत, साठे हे जाधव, आणि इथे हं. भट, ते भट खाली आहेत. हं. तर जाधवांचा आंबा एप्रिलमध्ये तयार होतो हं. पश्चिमेला असून, हं. साठ्यांचा आंबा मे फर्स्ट मध्ये तयार होतो, आणि भटांचा आंबा 15 मेला तयार होतो, कारण मी खाली आहे. ओ. म्हणजे त्याला ऊन किती मिळतंय, पश्चिमेचं तीव्र ऊन आहे,
बरोबर. पण आम्ही डोंगराच्या जवळ समुद्राच्या जवळ नाही, त्याचे आमच्याकडे दव कमी असतं. त्याचे आमच्या इथे दवाचा प्रश्न येत नाही. आमच्याकडे जास्त ऊन मिळालं त्याचे टेम्परेचरचा मिळालं. आणि इकडे डोंगराच्या पलीकडे पनवेल आणि पुढे उरण म्हणजे समुद्राचं वारं. आता विद्यापीठ असं सांगतं समुद्राचं वारं समुद्रापासून 17 किलोमीटरच्या बाहेर शक्यतो हापूस लावू नये. हा हा, कारण खारी हवा त्याला मिळत नाही. खाऱ्या हवेने काय होतं तर फंगस इन्फेक्शन कमी होतं, कारण हवेमध्ये मीठ असतं. मीठ हे बुरशीनाशक आहे. त्याच्या इथे जर पश्चिमेला इथे पण डोंगर आहे, डोंगराच्या 2 रांगा आहेत आणि तुम्ही पश्चिमेला आहेत आणि याची सावली इथे येते, तर इथे हमखास मोराचं नुकसान होतं. हा कारण इथे दरीमध्ये टेम्परेचर अजून लो असतं आणि दव जास्त पडतं दरीमध्ये. हो, त्याचे तुम्ही दरीत असाल, दरी म्हणजे हा उतार आलं झाला, लक्षात. हो, 2 डोंगराच्या मध्ये असाल तर तुमच्याकडे आंबा लावायला त्रास होतो. नाही 2 डोंगराच्या मध्ये नाही, आपला मग उतार आहे आणि मग त्यानंतर फ्लॅटच मग आहे. तिथे तुम्ही धूर केला तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तुम्ही ओके. धूर करा तिथे उभे असाल की नाही मला माहिती नाही, कारण प्रायोरिटी माणसाच्या वेगळ्या वेगळ्या असतात ना. हो हम्म. तर अजून एक ह्या बाबतीत असं ऐकलं होतं हा की म्हणजे समुद्राला फेस असलेल्या डोंगरावरती हा जो लावतो, हम्म. जनरली हापूस आंब्याला जे बाट्याजवळ आपण साकं तयार झालं असं म्हणतो, हा 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 ते समुद्राला फेस असलेल्या डोंगरावरती आंबा असेल तर ते होत नाही असं म्हटलं जातं. तर ते खरं आहे का म्हणजे ती गोष्ट? कारण टेम्परेचर ते ऍक्च्युली जे आहे ना, साका हा जो विषय आहे, हा, हा अनेक लोकांचे अनेक मत आहेत. अच्छा, एक थंब रूल मध्ये असं आहे की जिथे पाणी आहे हा, जास्त तिथे साका तयार होतो. ओके, साका हा हापूस आंब्याचा एक अनुवंशिक दोष आहे. अच्छा, आंबा जर पूर्ण मॅच्युअर झाडावर केला तर त्याला साका लागतो. हो, आंबा 16 आणि झाडावर पिकला, पाड लागल्यानंतर काढला तर साका लागण्याची शक्यता वाढते. तर तोच जर फक्त पाण्यात बुडलेला असताना काढला, म्हणजे 12 आणि 14 आणि काढला तर साका लागत नाही. अच्छा, नंबर 2, तुमचा आंबा तुम्ही 10 नंतर काढलात आणि गरम होत, 5 मिनिटं जरी उन्हातनं घरी आल्याचं झाला तर आतमध्ये साका लागतो. अच्छा, साका लागणं ही हार्वेस्टिंग प्रॉब्लेम आहे. प्री नाही, हार्वेस्ट आणि हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी आहे, ते आपण चुकीची वापरल्यामुळे साका जास्त लागतो. सर सर मी एक ऍड करू का ह्याच्यात? हो, सांगू का करा की. फक्त? हा, आमची ऊसाच्या शेतावर म्हणजे जिथं ऊस आहे म्हणजे रेग्युलर पाणी असतं, हम्म, तिथंच आंब्याची एक 2-3 झाडं आहेत आणि हम्म, त्यांना हापूस आहेत, म्हणजे 15-20 वर्षापूर्वीचे आहेत. हम्म, आधी साका लागत होता त्याला. हम्म, गेल्या 1-2 वर्षापासून आम्ही काय केलं, ज्यावेळी टेम्परेचर वाढतं म्हणजे 38-40 पर्यंत गेलं टेम्परेचर, की हम्म, त्यावेळी हम्म. एक साधं आपलं कच्चं दूध नसतं का, तिची एक फवारणी घेतली होती. 1-2 वर्षापासून अजिबात साका लागत नाही आणि आम्ही हार्वेस्टिंग पण उन्हातच करतो ऍक्च्युली त्यावेळी. म्हणजे असं पण चांग- नाही की चांगलं आहे की तो तुमच्याकडे जो डाटा आहे ना तो उपयुक्त आहे. आता ऍक्च्युली दूध आहे ते अँटीव्हायरस आहे आणि काय कॅन्सर हा साका कॅन्सर आहे, हे तो व्हायरस आहे. मग दुधामुळे त्याची इम्युनिटी वाढली आणि त्याच्यामुळे त्याला साका नाही लागला. हा बरोबर. हा मग हे आम्ही आणि ट्रायल केलं. आणि आणि तुमच्याकडे जे उन्हात काढलं ना तेव्हा तो आंब्याचं झाड आणि उसाची उंची किती होती याचं गणित ठेवलंय का काही? होय सर, म्हणजे ऊस नुसतीच म्हणजे लागण झाली होती, मग जे एक लागट झालेलं दोन होतं तीन ते, 2-3 फुटाचा असेल ऊस, जास्त हा म्हणजे जास्त उंच नव्हतं. त्याची सावली पडली नव्हती. ओके. आणि तेव्हाचं टेम्परेचर काय होतं, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी? 38-40च्या आसपास होतं. 38च्या आसपास होतं. आणि ह्युमिडिटी किती होती? ह्युमिडिटी सर माहित नाही, आणि काळी जमीन आहे पूर्ण, म्हणजे पाणी धरून नाही ठेवणारी अशी साचली. त्या जमिनीला तेव्हा भेगा पडल्या त्या का? भेगा नव्हत्या, रेग्युलर पाणी चालूच होतं, कारण की ऊसाची हा, रोपं लावली होती, ऊन जास्त असल्यामुळे दर एक म्हणजे 5-6 तुमच्या दिवसाला पाणी चालू होतं. जे ह्युमिडिटी तुमच्याकडे होती, जमिनीला हो भेगा नाही पडल्या म्हणजे पाणी होतं, हो म्हणजे हो. ह्युमिडिटी होती. व त्याच्यामध्ये साका लागण्याची शक्यता कमी होते, पण हा थंब रूल नाहीये. हा हा हा. म्हणजे तुमच्याकडे जी झाडं आहेत त्या झाडाची आणि तिथे अ, पहिली 2 वर्ष तुम्ही म्हणाल की आधी 2-4 वर्षापूर्वी साका लागत होता, त्याच्यानंतर तुम्ही जैविक करायला लागला असाल. होय होय म्हणजे होय, कारण की आम्ही उसाला सुद्धा मारत नाही, आम्ही करेक्ट. कीटकनाशक किंवा बुरशीनाशक म्हणजे मारत नाही. म्हणजे तो जो आहे ना की काही लोकांचं मत असं आहे की रासायनिक खताने जर पोषण झालं असेल झाडाचं त्याला साका लागण्याची शक्यता जास्त होते. हा हा हा, बरोबर आता आहे. तुमच्या जमिनीमध्ये जेव्हा रासायनिक खत वापरतो
त्या पीएच बदलला आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी कमी झाली आणि तुम्ही जेव्हा पंचगव्य घातलं त्याच्या मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढली. बरोबर. हा. त्याच्यामुळे काय झालं की मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी झाल्यामुळे झाडाचं पोषण हम्म. करण्यासाठी सक्षम जीवाणू मातीत तयार झाले. बरोबर बरोबर. हा. हा, कारण आम्ही 5-6 वर्षापासून कीटकनाशक बुरशीनाशक पूर्ण बंद केलेलं आहे. करेक्ट. खूप छान केलंय तुम्ही, खूप छान करताय. ओके, पुढे कोणाचं काय प्रश्न? पाटले बोलतो अलिबागवरून. हा, माझी 25 वर्षापूर्वीची आंब्याची झाडे लावलेली आहेत. हा. अलिबागला? हा, अलिबाग खुद्द अलिबागला? अलिबाग पासून 15 किलोमीटर आत बेलोशी म्हणून गाव. बेलोशी. बरं, म्हणजे ते कुठल्या बाजूला, हशिवऱ्याच्या बाजूला आलं का? हाशिवरी अलिबाग जवळ आलं. हे रोहा साईडला म्हणजे अलिबाग रोहा रोड. ओके, इकडच्या म्हणजे डोंगराच्या बाजूला आलं. हा, हा हा बरोबर. हा. आता बऱ्याचशा ह्याच्यावर वाळवी आलेल्या आहे ह्याच्यावर. हा. बुडावर वाळवी आत्ता आलेली आहे. आत्ता हा, कारण तो टेपावर झाड आहेत ना ती. नाही, असू दे ना, पण पाऊस कधी पडला तुमच्या शेवटचा? आणि पाऊस आता जवळ 8-10 दिवस पडलेला नाही. तर हा, बुडावर काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे, म्हणजे पूर्ण हा. असं नाही. पूर्ण झाड बर दरवर्षी फक्त बर, चांगलं वाढवी. आहे की मग. तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम काय काय? नाही नाही, तेच म्हणत ठेवून चालेल ना. ते मगाशी सांगितलं त्याबद्दल. तुम्ही म्हणता 4-5 वर्ष वाळवी येते. 4-5 हा, दरवर्षी वाढी लागते जरा. 4-5 वर्षात तुमच्या झाडाला काही नुकसान झालं का? नाही, नुकसान आहे. मी फवारणी नाही करतच नाही फवारणी. नाही नाही, पण तुम्ही फवारणी नाही केली त्या झाडाचं नुकसान झालं का? नाही, नुकसान असं नाही दिसलेलं नाही काही. मग तुम्हाला का नुकसान टेन्शन आहे वाळवी आली तर? नाही विचारतो. पण कसं मी नाही तर माझी काम करणारे माणसं कधी कधी काय करतात, त्यांना झाडून काढतात असं मी नसताना. वाळवी आहे म्हणून त्यांना त्यांची आयडिया नाही ना, त्यांना ठेवून नाही, चालेल ना. त्यांना 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 काय ठेवलं तर काय होतं, त्यांना दाखवायचं हा वाळवी जिथे वाढले ते हा खोड गुळगुळीत होतं बरोबर आणि आंब्या झाडाला भेगा पडतात सालीला आणि त्या बरोबर भेगेमध्ये तुडतुडा राहतो. बरोबर. म्हणजे तुडतुड्याची राहण्याची जागा संपली की पक्षी त्याला हम्म, खातो. हम्म, मग वाळवी काय करते की तुडतुड्याची लपण्याची जागा काढून टाकते. मग वाळवी बरोबर चांगली का वाईट? नंबर 1. नंबर 2, बरोबर. जसं गांडूळ खत असतं तसं हम्म, वाळवी ही माती खालची चांगली माती आणून स्वतःच्या लाळेतनं चिखल तयार करते. हम्म, तशा त्या मातीमध्ये खत खूप असतं. बरोबर. मग ते परत विरघळ खाली पावसामध्ये विरघळलं खाली पडलं आणि आंब्याला खत मिळालं. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं चांगलं आहे ना. असं त्यांना समजून सांगा. बरोबर आहे. आणि काय करा, बरोबर. सामान्यपणे आपली माणसं जी आहेत ना ती पटकन ऐकत नाहीत. नाही, बरोबर आणि त्यांच्याशिवाय आपल्याला काम करता येत नाही. बरोबर तसे आपण काय करायचं की 5-10 झाडांना तुम्ही सांगताय ना, या झाडाचं काढू, या झाडाचं ठेवू, आणि मग बरोबर. ते ते स्वीकारायला तयार असतात पटकन. म्हणजे त्यांना रिझल्ट दिसला तर स्वीकारणार. बरोबर पण ते बरोबर डायरेक्ट त्यांच्या विरोधात जायचं नाही. तुम्ही तुम्ही म्हणता ना, बरोबर चला आपण या 4 झाडांचं काढू आणि या 4 हम्म, झाडांचं मी सांगतो म्हणून ठेवू आणि मग नंतर हम्म, बघू काय होतंय ते. हम्म, मग ते बरोबर स्वीकारतील. आणि बरोबर तुम्हाला जर अनुभव आलाय 4 वर्षात 4-5 वर्ष वाळवी आहे लागून ना. पण नुकसान नाही झालं, मग ते खर्च का करायचा? बरोबर. म्हणजे केमिकल आता का थोडंसं घालायचे आणि माणसांना का उगाच हजेरी वाढवायचे? बरोबर. आमच्या इथे मुळात कसं आहे, जानेवारी मध्येच मोर पकडला होतो, म्हणजे आंबा मे मध्येच बरोबर जातो. बरं. हा हाशिवऱ्याला लवकर येतो. हा थोडा हाशिवऱ्याचा आंबा एक फेब्रुवारीत तयार हम्म, होतो. बरोबर आहे. हम्म, हम्म. आणि दुसरी माझी बाजूला असं मी भराव केलेला जागेला थोडा म्हणजे हा वेगळा प्रश्न जरा आहे. त्या हा जागेमध्येच मुळात मातीमध्येच वाळवी आहे. वाळवी असू दे ना, नाही चांगलं नाही, आहे म्हणजे वाळवी म्हणजे माती. बारीक पाखर ती पूर्ण. तर मग त्याच्यामुळे असू दे की. नाही नाही, मी समजा त्या जागेमध्ये इतर काही भाजीपाला वगैरे लावला ना, हा समजा कांदा लावला, कांदा फुल हा पांढरा कांदा लावला, हा तर तिथे होत नाही काहीच, म्हणजे लागवड केल्या जागे तुम्ही वाळवीमध्ये. काय करा, त्याच्यामध्ये कडुनिंबाची पेंड घाला. अच्छा अच्छा, कडून बघ. कडुनिंबाची पेंड वाळवी प्रतिबंधक आहे हा आणि त्याच्यात ना नायट्रोजन आहे. हा म्हणजे तुम्हाला एका एकाला 2 बॅगा जर कडुनिंबाच्या पेंड्याच्या घातल्या हा तर करून बघा तिथे तुम्हाला काय जाणवतंय ते. अच्छा आणि ते काय चालेल. अवघड नाही ना आणि खूप हा कॉस्टली चालेल. पण नाही. नाही नाही, करायला पाहिजे कारण म्हणजे नुकसान होत असेल तर करायला एखाद्या गुंठ्यात करून बघा. गुंठ्याला हा साधारण 2 किलो कडुनिंबाची पेंड घाला आणि हम्म. त्यात कांदा लावून बघा. अच्छा, बरं. आता साधारण एक 15 दिवसामध्ये महिनाभरात लागवड करतो आम्ही. बरोबर. पाऊस आता तुम्ही जी जमीन नांगरणार ना, ते नांगरताना कडुनिंबाची पेंड घाला. नांगरताना. बरं हम्म. चालेल. ओके, थँक्यू. आणि आणि इथे सर मेटर इथे कडुनिंबाची पेंड घातली, इथे हा नाही घातले, हा ते दोन्हीचे रिझल्ट तुम्हाला कांद्यात दिसतील ना. बरोबर आहे, अगदी बरोबर. आता तुम्ही ठीक हे आहे. साहेब म्हणतात मेटारायझियम.
मेटारायझमचा फायदा आहे, पण मेटारायझम मध्ये नायट्रोजन नाहीये. हा बरोबर. सॉइल बॉन्ड पेस्ट जे आहेत ना, कुमणी असू दे, वाळवी असू दे, सूत्रकृमी असू दे, त्याचं कंट्रोल कडुनिंबाचे पेंडे चांगलं होतं. अधिक त्याचं खत मिळतं. बरोबर. मेटारायझमने किंवा सुडोमोनास फ्लोरेन्सिसने कीड नियंत्रित येते, पण त्याच्यात खत नाही मिळत. बरोबर. आणि हे जेव्हा याला आपण म्हणतो जोर खत, हे जोर खत जेव्हा मातीत कुसतं तेव्हा ते मातीचं पीएच मेंटेन करतं, कारण ऍसिड खाऊन टाकतं. बरोबर. त्याची जागेवर कुरण्याची क्रिया आपण शेतात करतच नाही. ते जोरखत घातल्यानंतर होते तयार. बरोबर. ठीक आहे सर, थँक्यू. सर नमस्कार, विपुल वगैरे बोलतोय मी पुण्याहून. बोला. माझी वेल्हा तालुक्यामध्ये, पुण्याजवळ, पुण्यापासून 60 किलोमीटरवर वेल्हा तालुक्यात राजगडच्या शेजारच्या डोंगरावर जमीन आहे, 2 एकर. मी गेले 3-4 वर्ष साधारणतः व्हिडिओच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या लेखांच्या पुस्तकांच्या माध्यमातून आंबा लागवड या विषयावरती थोडासा अभ्यास करतोय. वाह, छान. तर माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आपल्या विषयाशी थोडासा डिफर करतो. पहिला प्रश्न असा आहे माझा, की म्हणजे मी काही मित्र आहेत माझे ज्यांच्या ऑलरेडी एक 7-8-10 वर्षापासूनच्या आंबा बागा आहेत. तुमचा व्हिडिओ ऑन आहे का? नाही सर, व्हिडिओ नाही ऑन. करा ना, मला चेहरा दिसतो. एकच सेकंड सर, एकच सेकंड. वेल्ह्याचा माणूस मला दिसायला तर काय आवडेल मला बघायला. एकच सेकंड सर फक्त. आता जस्ट ऑफिस मधून आलो ना, तर बनियनवर होतो मी, जस्ट शर्ट घालतो आणि ठीक आहे, ठीक आहे. एकीकडे बोलत चालेल. पण हॅलो सर. ओके, केलाय सर व्हिडिओ ऑन मी. ओके, विपुल. ओके, दिस साइड. विपुल दाढीवाले. थँक्यू. दाढी आणि हो चष्मा. बरोबर. गुड. येस. बर. तर सर पहिला प्रश्न असा आहे माझा, जो थोडासा डिफर करतो सब्जेक्टला. जे मित्र आहेत माझे ज्यांच्या ऑलरेडी आंबा बाग आहेत, केशरच्या हापूस, केशर हापूस मिक्स अशा, पण बऱ्याच जणांकडनं मला आता फीडबॅक येतोय की तुझी 2 एकर जमीन आहे, तर त्याच्यामध्ये तू अर्ध आंबा लाव, अर्धा जांभूळ लाव. काही जण म्हणतात पूर्ण जांभूळ लाव, आंब्यापेक्षा कमी मेंटेनन्स असतो वगैरे असं. तर थोडं मला तर त्यांनी कन्फ्युज केलेलं आहे. तर मला थोडं त्या कन्फ्युजन बद्दल तुमच्याकडून काही सल्ला हवाय. म्हणजे निम्म निम्म लावावं की जांभूळ लावावं किंवा पूर्ण आंबा लावावा, हा माझा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर मला आंबा किंवा जांभूळ जे काही ठरेल आपलं ते लावायचं असेल, तर कलमं कुठून घ्यावीत? म्हणजे त्याच्यातही मतमतांतर आहे, वेगवेगळे सल्ले. काही जण म्हणतात आपल्या जवळच्या नर्सरीतनं घे, काही जण म्हणतात दापोली कृषी विद्यापीठातनं घे, काही जण म्हणतात कृषी विद्यापीठातल्या रोपांची क्वालिटी एवढी चांगली नसते, त्यामुळे प्रायव्हेट नर्सरीतनं घे. तर थोडंसं त्याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे माझं. तुमचा सल्ला हवाय मला त्याच्याबद्दल. पहिला मुद्दा म्हणजे शक्यतो बायोडायव्हर्सिटी असावी. ओके. तुम्ही आंबा आणि जांभूळ का लावणार, याचं पहिलं कारण शोधायला लागेल तुम्हाला. हे करत असताना टाइम मॅनेजमेंट, स्पेस मॅनेजमेंट आणि फायनान्स मॅनेजमेंट या तिन्ही मॅनेजमेंट करण्याकरता तुम्हाला त्या जांभळाच्या काळात किंवा आंब्याच्या काळात तिथे जाऊन राहता येणार आहे का? नंबर 1. तुम्हाला ते काढायला, जांभळ काढायला माणसं वेगळी लागतात, ती मिळणार आहेत का? नंबर 2. त्या जांभळाची विक्री तुम्ही कुठे करणार आहात? नंबर 3. कारण मी आंबे बनवले, विकले जातात. तुम्ही घरी जांभळं किती वेळा विकत आणलीत हौशेने? बाजारात गेल्यावरती आणतो फक्त. असे आणि स्पेशल जांभळं आणायला जाऊन आंबे किती वेळा आणता? आवर्जून जातो, दर आठवड्याला जातो. सीझन मध्ये 2-3 डझन घेऊन येतो. म्हणजे मी जेव्हा कंझ्युमर आहे, त्या ऍज ए कंझ्युमर रोल मध्ये मला माझी इच्छा आंबा खाण्याची आहे जांभळापेक्षा. म्हणजे मला विकायची समस्या जांभळाला जास्त येईल, याला येणार नाही. नंबर 1. नंबर 2, जांभळं पिकल्यानंतरच काढायला लागतात आणि वेल्ह्यावरनं पुण्याला आणायचो, ते इंटॅक्ट येतील का याची गॅरंटी काय आहे? आंबा अर्धा काढला, पॅकिंग मधनं तो 8 दिवसात पिकला, तोपर्यंत तो डॅमेज नाही झाला ना अर्धा कच्चा असल्यामुळे. बरोबर. जांभळाचं सेल्फ लाईफ आणि आंब्याचं सेल्फ लाईफ फरक आहे. मग मला लावण्याचा हेतू पैसा कमवायचा असेल तर आंबा प्रेफरन्स आहे. आणि मला डोंगरामध्ये चांगली शेती करायची, बायोडायव्हर्सिटी करायचे, तर दोन्ही लावायचं पाहिजे. ओके. हेतू काय आहे?
व्हॉट इज द पर्पज ऑफ फार्मिंग? सर असं खूप पैसे कमवणं वगैरे हेतू नाहीये, पण माझ्या फार्मचा खर्च निघाला पाहिजे आणि कधीच मला निघत त्याच्यातनं आनंद मिळाला पाहिजे. कधीच निघत नाही बरं का, कारण आम्ही खर्च खूप वाढवलेला असतो. अच्छा. हा, आणि त्या खर्चामध्ये साधं उदाहरण घेऊ, तुमच्याकडे एक माणूस कामाला ठेवला, बरोबर. किती पगार देणार हो महिन्याला? 12-15 हजार तर कमीत कमी घेईल. 12-15 हजार. आपण वर्षभराचे किती पकडूया? 1.5 लाख साधारणतः. 1.5 लाख. मग 1.5 लाख रुपये मला कमवायला किती आंबे विकायला लागतील? रिव्हर्स कॅल्क्युलेशन भरपूर. करूया. बरोबर. आणि ते काय डझनाने विकायला लागतील? आता हा झाला फक्त त्याचा पगार बरं का. बरोबर. कुंपण तुटले, खतं घातलेत, औषधं घातले, वीज बिल आहे, या सगळ्याचे मिळून 2 लाख रुपये कमीत कमी होतात. बरोबर. आणि तुमचे 4 आंब्याची झाडं आली आणि प्रत्येकाला 5 पेट्या माल आला, त्याची टोटल किंमत पण नाही होत हो 2 लाख. बरोबर. प्रॉफिट मार्जिन मी काय कमवले तर प्रॉफिट मार्जिन कमवला ना मी. बरोबर. माझा टर्नओव्हर झाला 2 लाख. प्रॉफिट मार्जिन किती? 10%, 20%, 30%. तसे शेताचा खर्च माझ्याकडे निघेल, हा सध्या विषय बाजूला ठेवा. नंबर 1, कारण त्याचा वेटिंग पिरियड म्हणजे तुम्ही आंबा लावल्यानंतर 6 वर्ष तो सांभाळायचा आहे. बरोबर. म्हणजे 6 वर्षाचा खर्च मी ह्याच्यात पकडलाच नाही बरं का. मी आंबा लागायला लागल्यानंतरचा खर्च पकडलाय. तसे फक्त आंबा लावून होणार नाही, आंब्याच्या खाली, आंब्याच्या वरती काय काय आपण लावू शकलो तर त्या सगळ्याचं मिळून गणित प्रॉफिट मध्ये जाईल. तर ते मला ऍक्टिव्हिटी डे टू डे 10,000 रुपये दर महिन्याला मला मिळत आहेत का? त्याच्या पगार एवढे. मग मला जो आंबा विकून मिळेल ते प्रॉफिट मार्जिन. म्हणजे आंतरपीक घेणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर. करेक्ट, करेक्ट. तर शक्यता असते, पण ते एखाद्या वेल्ह्यातल्या एखाद्या शेतकऱ्याला मिळतात, बरोबर. सगळ्यांना मिळत नाहीत. कारण त्याची आंब्याची साईज, आंब्याची क्वालिटी आणि आंब्याची जात आणि त्याला सापडलेलं योग्य गिराईक तुम्हाला पण मिळालं पाहिजे ना. बरोबर. तुमच्या दुकानात मी काय येऊ आंबे घ्यायला? काय तुमचं वेगळेपण आहे? बरोबर. शिवाजी महाराजच्या पदस्पर्शाने पावन झालेला, जमीत तयार झालेला आंबा, हे काही स्पेशालिटी होईल का? आणि सर ते आणखीन भावनिक एक होईल. आणि कुठली जात लावावी आंब्याची याच्याबद्दल मला स्वतः मनापासून इच्छा आहे हापूस लावायचा. पण शक्यतो केशर लावा, केशर केशर कारण पण केशरला जसं येळ चांगलं येतं आणि अच्छा. रेट मध्ये हापूस म्हातारा झाड आहे आणि केशर तरुण आहे. तरुण काम करेल का म्हातारा काम करेल? तरुणच करेल नक्कीच. तरुण काम करेल. पण जसं तुम्ही आता मगाशी पूर्वी उदाहरण पूर्वी दिलं की तुम्ही बाजारात जाऊन जांभूळ आणता की आंबा आणता? आंबा आणतो, पण मी आजपर्यंत 46 वर्षाचा आहे, मी एकदाही केशर आंबा आणलेला नाहीये. प्रत्येक वेळेस हापूस आंबाच आणलेला आहे. मान्य आहे ना, मी नाकारत नाहीये ते, कारण आपल्याकडे हापूस हे गुणवत्तेमध्ये जगात सगळ्यात उत्तम आंबा आहे. बरोबर. निसर्गाच्या नियमामध्ये एक बेसिक कन्सेप्ट ही आहे की क्वालिटी आणि क्वांटिटी एकाच वेळेस मिळत नाही. राजे किती आणि सरदार किती? बरोबर. तो राजा आहे, तो कमीच येणार. एकच असतो. हा, तो बरोबर. कमीच येणार. आणि तो म्हातारा आहे, तसे हवामानातले बदल झाले तर हापूस लागत नाही, केशर लागतो. म्हणजे तुम्हाला जर आंब्यातनं काहीतरी कमवायचं असेल तर हौशेला 1-2 हापूस लावा, पण बाकीचे केशर लावा. कारण आता दर जो आहे ना, अजून एक त्याच्यात गंमत अशी आहे की हापूस हा महाराष्ट्रीयन माणसांना खूप आवडतो, कारण त्यांनी लहानपणापासून हापूस खाल्लाय. बरोबर. गुजरात्यांना केशर आवडतो, कारण त्याने लहानपणापासून केशर खाल्लाय. केशर खाल्ला. तुम्ही जिथे विकला तो गुजराती जास्त आंबे विकत घेणार आहे का मराठी जास्त विकत घेणार आहे? पैसे कोण देणार आहे? गुजराती का मराठी? गुजराती देईल, गुजरातीच देईल. डिमांड आणि सप्लाय. डिमांड कशी? बरोबर. किंवा आता बरोबर. आम्ही अजून उलट म्हणतो की ते गुजराती पण मागे गेले. आता
पुण्यामध्ये उत्तर भारतीय लोक किती टक्के आहेत? खूप आहेत. खूप आहेत. खूप आहेत. त्यांचा दशेरा लंगडा आंबा तयार होतो जुलैमध्ये. तुमचा तयार होणार आहे मे किंवा जून मध्ये. घेतील का ते पैसे देऊन? म्हणजे एखाद्या भैयाला आपण आंबा दिला हापूस, त्याला विचारलं की कैसा था, तो म्हणतो ठीक था लेकिन दशेरा लंगडा बढ़िया होता है. हा बढिया होत. हा, मग खपणार कुठला आंबा? बरोबर. बरोबर आहे उदाहरण. म्हणजे अरे आता ह्याच्यात हे झाली एक अजून एक आपली गरज. प्रत्यक्षात तिथे येणारा आंबा तिथला राजगडचा कुठला आहे ते मला कुठे माहिती आहे? म्हणजे मी 10 जातीचे आंबे लावीन, त्यातला जो चांगला येईल, दरवर्षी येईल, कीड कमी लागेल, त्याला रेट चांगला मिळेल, तशी झाडं जास्त वाढवेन. ही ट्रायल करायला बरोबर. मला वेळच नाही, कारण तुम्ही म्हणा माझं आता 48 वय आहे. म्हणजे ही ट्रायल करायचं 60 आले तर गडबड होईल. हो हो हो, खरं आहे. ठीक आहे सर, आलं लक्षात. आणि कलम कुठून घ्यावीत त्याच्याबद्दल काही सजेशन? कलमाची जी हे असते बेसिक, आता सगळ्यांच्या डोक्यात मोठी कलमं घ्यायची आहे, ते शास्त्रदृष्ट्या 100% चुकीचं आहे. कलमाचं झाड जेवढं आहे आणि पिशवी जेवढी आहे तेवढंच झाड पाहिजे. त्याच्यावर मोठं झाड असतं म्हणजे पिशवी एक बीत आणि झाड गुडघ्या कमरे एवढं उंच, तर खाली मूळ कॉईल होतं. ते कॉईल झाल्यामुळे मूळ कधीही सरळ होत नाही. अच्छा. कुत्र्याचं पिल्लू आणणार का मोठा कुत्रा आणणार घरी? ऑफकोर्स पिल्लू आणतो आपण. मग ते लहान झाड आणलं तर त्या हवामानामध्ये सेट होतं. मोठा सेट होत नाही. आपण कुठे मुलाला घेऊन गेलो तर मुलगा ऍडजस्ट होतो पटकन, तिथे खेळायला लागतो, आपण ऍडजस्ट नाही होत. तर ते झाड शक्यतो लहान पाहिजे, नंबर एक. त्याचा जो ग्राफ्ट आहे, हा ग्राफ्ट हा जमिनी लगत पाहिजे. म्हणजे खाली काही काही इथे ग्राफ्ट असतात विधभर अंतर, मग खालनं फुटवा येतो आणि आपल्याला ते कळत नाही हा फुटवा आहे का कलम आहे, कारण आपले ऑप्शन मॅनेजमेंट असते. तर कलम इथे पाहिजे, जमिनीच्या जवळ पाहिजे, झाड जास्तीत जास्त 20-1.5 उंच पाहिजे आणि काडी तशी एवढी तरी झाड पाहिजे. हे बेसिक. मग तसं पोषण मी एक बदाम पिस्ते देऊ का शेंगदाणे देऊ का काही नाही, आहे त्याच्या जग पेलवान करायचं आहे ना. म्हणजे वयोमानानुसार बघितलं आपण तर एक 6 महिन्याचं कलम, जास्तीत जास्त 9 महिन्याचं. जास्तीत जास्त 9 महिन्याचं. हो 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 हो. ठीक आहे. आणि ते कुठूनही घेतलं तर चालेल. खरं म्हणजे कलम हा ऑप्शन आहे. तुम्ही जागेवर कोळी लावायची, कोळी लावून झाली की तिला कलम करायला माणसाला बोलवायचंय. या कलमाला मरण नसतं. मरण नाही म्हणजे त्याला काही त्याचं सोटमूळ येतं. कुठल्याही कलमाला सोटमूळ नसतं. आणि सोटमूळ असलेलं झाड वारा वादळात किती दुष्काळी परिस्थिती असो जगतं. त्याचे जागेवर कलम करणं हा आपल्याला शक्य नसतं, म्हणून आपण कलम विकत घेतो. माणूसही मिळाला पाहिजे ना कलम करणारा. हे अडचण आहे ना आपली. पण समजा तुम्ही आता 10 जणांनी आंबे लावलेत वेल्ह्याच्या, कोळी लावल्या आणि प्रत्येकाचे 10-10 आंबे आहेत, तर 100 आंब्याचा कलम करायला माणूस मिळेल का? 10 आंबे करायला मिळणार नाही, परवडणार नाही. नाही मिळणार, 100ला मिळू शकतो. 100ला मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय, तुम्ही तिथले तुमच्यासारखे तयार झाल्यानंतर गट करायचा आहे. जसं तुम्ही सांगितलं, तुमच्या मित्रांनी सांगितलं जांभूळ लाव, जे तो ऑलरेडी लावतोय ना, जे त्याच्या जांभूळ पण आहे आंबा पण आहे, त्याला माहिती असेल कोणतरी कलम करणारा. आपल्याला कलम आणणं सोपं असतं म्हणून आपण कलम आणायचा विचार करतो. बरोबर. ऍक्च्युली शास्त्र काय सांगतं की जी रायवळ आंब्याची कोय आहे, बरोबर, ते लावायचे. सगळे नर्सरीवाले रायवळचे कोळी वापरत नाहीत, कारण मिळतच नाहीत. सगळे नर्सरीवाले कॅनिंग केलेल्या आंब्याच्या कोळी वापरतात, त्या चपट्या असतात. बरोबर. एवढीच असते झाड, त्याच्या कोळीमध्ये ताकद नसते, म्हणून त्या बाळण्यात कुपोषण होतं. रायवळ आंब्याच्या वरती कलम केलेलं कुपोषण होत नाही, कारण त्या कोळीमध्ये ताकद आहे. बरोबर. तर तुम्हाला रायवळ आंब्याचे कलम करणारी कुठे नर्सरी मिळत असेल, त्याच्यानं बिंदास घ्या. आता तुमच्या भागातले जे कलम वाले नर्सरीवाले आहेत ना, ते ट्रेडिंग करतात.
मग ट्रेडिंग ऍक्च्युली करताना काय होतं की त्यांनी दापोलीहून आणला, मी दापोलीहून आणले, माझे सेट झाले आणि मी विकले. म्हणजे मॉर्टॅलिटी माझ्याकडे होते, तुमच्याकडे हम्म होत नाही. हम्म तसे तुम्ही घेताना जवळपास असलेल्या नर्सरीतनं घेतले, तुमची मॉर्टॅलिटी कमी होते. फक्त तिथे बरोबर गडबड काय होते की मी म्हणतो तुम्ही काय विचारलं, हापूस, हा हापूसच आहे सांगून मोकळा होतो. हम्म तुम्हाला कळलं 5-7 वर्षाने. बरोबर हा, खरंय आम्हाला कुठे पानावरनं ओळखता येतंय. बरोबर तसे खात्रीशीर नर्सरी म्हणजे आता मला कलमाळी झाली तर मी दापोलीहून आणतो का, तर त्यांच्याकडे 40 वर्षाची त्यांची नर्सरी आहे. बरोबर. म्हणजे मला त्यांचं रेप्युटेशन 40 वर्ष टिकली आहे. ते रायवळच्या कोळीपासूनच बनवतात कलम नाही की नाही ते पण कुठले कुठले कनिंगवाले? नर्सरीवाले, कारण ते काही लाख कलम करतात. रायवळचे काही लाख फळं मिळतील का हो? नाही मिळू शकणार, आणि ती अवघड आहे, कोळी ते रायवळ गोळा करून त्याचं कॅनिंग करणार आहे का कोणी? नाही पॉसिबल. खरंय. नाही. मग तशी रायवळची कलम मिळण्याची शक्यता नाही. हम्म इस्रायलचे जे आपण कौतुक करतो त्या इस्रायलचा रूट स्टॉक ठरलेला आहे. हम्म आणि ते रूट स्टॉक वरती वाढलेली कलम कमी उंचीचीच राहतात. आमचा बरोबर. रूट स्टॉकच ठरला नाहीये. हम्म आम्हाला मिळेल त्या कोळीवरती आम्ही कलम करतोय, पण पद्धत इस्रायलची वापरतोय. बरोबर. त्यांची जी कॅनोपी आहे ना, हायब्रिड नंबर 13 नावाचं त्यांचं रूट स्टॉक आहे अनेक वर्षाचे अभ्यास केल्यावर. हम्म आणि त्या हायब्रिड नंबर 13 ची कॅनोपी जी आहे ती आपल्या आंब्यापेक्षा पाव हिस्साच आहे. ते त्याला बरोबर. छाटायलाच लागत नाहीये. हम्म तंत्रज्ञान नुसतं वापरून चालणार नाही ना, ती जात पण मला वापरायला आहे, रूट स्टॉक वापरायला आहे. बरोबर तोच माहिती नाही. बरोबर बरोबर. पण मग असं सेम फॉलो करणारी कोणतीच नर्सरी नाही आपल्याकडे? नाही नाही माझ्या माहितीत तर तुम्ही नाही. दापोलीहून कुठल्या नर्सरीतून आणता? मी अमृते आणि कोपरकर अशा 2 नर्सरीतनं आणतो. ओके. आणि माझा विद्यापीठामध्ये एक मित्र आहे, काही मला वेगळ्या व्हरायटी इथे मिळत नसेल तर म्हणजे मी आणायचो तेव्हा. आता माझ्या लागवडीला जागा नाही. अमृते म्हणजे गवे गावात आहेत ते गवे, कोपरकर पण गव्यामध्ये आहेत. तयार झालेत ते. अमृते काका वारले आता. हो. डॉक्टर कोपरकरांची नर्सरी आहे, त्यांच्याकडे 20-25 आंब्याच्या जाती मिळतात. अच्छा. आता माझ्या लावायला जागा नाही, त्याच्यामुळे मी कुठे बाहेर गेलो लांब आणि तिकडनं एखादी समजा बेगम पसंत नावाची व्हरायटी मिळाली, नवीन व्हरायटी. हा, जी माझ्याकडे नाहीये, तर मी आणणार. अच्छा. कारण ह्यांच्याकडच्या सगळ्या व्हरायटी संपल्या. किंवा विद्यापीठामध्ये विद्यापीठ संशोधन करतं, म्हणजे पुसाकडनं त्यांच्याकडे आल्या, त्यांनी व्हरायटी काढल्या की पुसा लालिमा म्हणून व्हरायटी आहे, की पुसा पितांबरी म्हणून व्हरायटी आहे, पुढच्या आलेल्या ज्या परदेशी आंब्याशी संकर केलेला आहे त्या तिथे ओळख असल्यामुळे मला मिळतात. आणि मी बघताना पहिलं हे झाड सिलेक्ट करतो. जात सिलेक्ट झाल्यानंतर झाड सेट, त्याच्याकडे 10 झाड आहेत ना. बरोबर. आणि तो म्हणताना तो नर्सरीवाला विकतो, तो म्हणतो साहेब मोठंच घ्या, 3 तुमचा वर्ष. तुमचा वेळ वाचेल. तो हे नाही सांगत की पहिल्याला फळं लवकर येतील, पण 10 वर्षाचा हिशोब केला तर 1 वर्षाचा कलम जास्त फळं देईल, हे सांगत नाही तो. आणि मी म्हणतो अरे वा, मस्त मस्त तगडं संशयित झाड आहे. आणि आम्हाला झाडं लावून काम पूर्ण करायचा हिशोब असतो. एक झाड व्यवस्थित ते लावायचं. एका दिवसात मी 50 झाडं लावून मोकळा झालो. हे काम उरकलं. 5च झाडं लावणार ना बाबा, तुला काय घाई आहे? लहान बाळ जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये घरी आणतो, घरी आणून टाकतो का तो? नाही. त्याची किती काळजी घेतो, तेवढी काळजी लावताना घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याला आणल्यानंतर आधी 8-10 दिवस माझ्या हवेत ठेवलं पाहिजे. माझ्या हवेशी तो ॲक्नॉलेज झाला पाहिजे. ती मातीची गुंडी हल्ली आहे ती इंटॅक्ट झाली पाहिजे. आणि मग मी कलम लावायचे आणि ते नीट लावायचे. फार पिशवीन घुसवत खड्ड्यात आणि जा मोकळा झाला. आम्ही एकदम मजा, चला 50 झाडं दुपारपर्यंत लावून मोकळं झालं. तुला किती वेळ लागतो इतक्या वेळ? किती दिवस लावतो झाड? आम्ही बघ झाला मोकळा, त्यातले 50% मरतात. घाटात काय लिहिलंय? सांभाळून करा, वाहने सावकाश आका. वाहने सावकाश चालू. काय रेस करायची? बरं सर, एक प्रश्न असा होता, आता आंब्याला
मला हिरवळीची खतं भरायची आहेत, म्हणजे त्याच्याभोवती आळं करून त्याच्यात जे काही आता कापलेलं गवत आहे ते भरायचंय. आता अजून जमिनीमध्ये भरपूर ओलावा आहे, त्यामुळे नीट खड्डे पण मारता येत नाहीयेत. तर मी नका मारू, नका मारू. आता काय करा, ते कापलेलं त्याच्यामध्ये ठेवा. नाही, थोडी भीती वाटते, कारण 2-3 वर्षापूर्वी माझ्या वाडीत आग लागली होती त्या सुकलेल्या गवताला. अरे साहेब, तुम्हाला मी काय सांगतो तुम्ही ऐकताय ना? हा हा. आता तुमच्या वाडीत हिरवं गवत आहे का पिवळं गवत आहे? हिरवं आहे आता. हा, ते मी टाकलं. हिरवं गवत कुजायची क्रिया चालू होईल. बरोबर. हो. हा, कुजायची क्रिया समजा 8 दिवसांनी 10 दिवसांनी माती खोदायला मिळेल. हो, मिळेल. म्हणजे अर्धवट कुजलेलं तिथे मॅटर मला टाकता येईल. बरोबर. मी तुम्हाला काढू नका म्हणतच नाहीये ना. अच्छा. तुम्हाला आता माणसं मिळत आहेत ना, गोळा करा तिथे मध्ये टाका, बाजूला करा, खड्डा करून पुढून टाका. अच्छा. आता खड्डा करून तुम्हाला जमणार आहे का? नाहीच. मग ओली माती म्हणून 10 दिवसांनी जमेल का? सांगता येत नाही वापसा कंडिशन कशी होईल ती. ओके, 20 दिवसांनी मिळेल का? हा, 20 दिवसांनी मिळू शकेल. महिन्याने मिळेल का? मिळू शकेल. आग कधी लागते? फेब्रुवारी मार्च मध्ये. हा, मग त्वचात आपला खड्ड्यात जाईल का आळ्यामध्ये? जाईल 100% जाईल. आणि तो सेमी कंपोस्ट झाला असेल का? हो. जे आतमध्ये गेल्यानंतर फायदा होईल का नुकसान होईल? फायदाच होईल मला. बस. पण आता म्हणजे जर का मी डिसेंबर मध्ये वगैरे ते भरले तरी चालू शकेल का? मी वेळ झाला मला ते करायला. सीएन रेशो चेंज करायचा असेल तर मला आता खाली पुरलं पाहिजे. ऍक्च्युली दिवाळीत गणपतीत पुरायचं असतं. बरोबर. आपण ऑलरेडी उशीर झालाय. त्याशिवाय आता आपण काय करतोय की तसं नायट्रोजन जमिनीतला कमी करतोय. कारण ते इथे मल्चिंग जेव्हा होईल, मल्चिंग करताना पण ते कुजणार आहे आणि खालचा ऑक्सिजन घेणार आहे ना. हो. 100% नुकसान नाही होणार, फायदा 100% नाही होणार, पण 20% होईल का? होईल. आपलं तुमचा दुसरा ऑप्शन आहे का तुमच्याकडे काही आता? नाही, दुसरा ऑप्शन रोटावेटर फिरवून. रोटावेटर फिरवलं तर खाली मशीन शिरेल कसं तिथे? नाही, ते वरचा लेअर तो तोडून टाकणार रोटावेटर सगळं मातीत. त्यामुळे त्याचा काही फायदा नाही राहत. ते म्हणजे गवत बारीक करण्यासाठी. बाकी ते खालती जाणारच नाही, ते वरच्यावर राहणार. मग तुम्ही वरच्यावर गवत कापा मशीनने, तिथे पडू दे, गोळा करा, नंतर महिनाभराने पुरून टाका तिथे. अच्छा. ओके, चालेल सर. किती वाजले आता? शेवटचे 2 प्रश्न घेऊया. 2 प्रश्न घेऊया शेवटचे. ओके, चालेल. कोणाला विचारायचं विचारा. प्रश्न विचारायचा आहे. विचारा. तर माझ्याकडे केशर आंब्याची झाडं आहेत. 2-3च आहेत बागेमध्ये. कुठेची आहे? सर, परभणी. सविता डासले बोलते, परभणी. बर. तर मी गेल्या वर्षी त्या झाडांनी मला 100 आंबे दिले होते. बर. तर मी काय केलं की आंबे काढून घेतले की लगेच एक 15 दिवसांनी काय केलं, झाडाची म्हणजे हार्ड कटिंग केली मी. हार्ड कटिंग केली. बर. तर आता तर ती म्हणजे नवीन पालवी तर आलीच आहे, पण काय म्हणतात त्याला, आता ह्या पावसामुळे पण येतीच आहे. पण मग सर, यावर्षी त्याला फळं येतील का? तुम्ही हार्ड कटिंग म्हणजे किती हार्ड कटिंग केली? 30 फुटावरनं 10 फुटावर आणलं, 30 फुटावरनं 20 फुटावर आणलं, किंवा कटिंग झाल्यानंतर त्याला परत फुटवे आले, त्याला 4-5 फुटवे तरी येतात, त्याचं पण कटिंग केलं का? नाही, त्याचं नाही केलं. एकदा केलं की मग पुन्हा नाही. बरोबर ना, त्याचं 2 वेळा कटिंग करायला लागतात. कारण त्याच्यातली जी 4-5 फुटवे आहेत त्यातली चांगली काळी ठेवायची आहे. आणि मग ती उरलेल्या काळीचं 2 काळ्यांचं पोषण होणार, 5 काळ्यांचं नाही होणार. बर. काळीचं पोषण, काळी समजा आता केशर आंबा आहे, त्याची काळीची मॅच्युरिटी 8 महिन्याची आहे. ती मॅच्युरिटी झाली, पण काही काळ्या अशा आहेत आणि काही काळ्या अशी आहे, याला मोहर येईल, याला नाही येणार. आणि एका जागी जर 5-6 आल्या असेल तर या सगळ्या ह्याच्यावरून बारीक राहणार आहेत. अरे बापरे. आणि 2 असेल तर अशा जाड्या होणार आहेत. तर तुम्ही काळीची स्टेज काय कंडिशन आहे, आणि समजा त्याला मोहर आला तर तो मोहर पेळणार नाही, कारण त्या काळीतलं अन्न त्याला पुरेसं नाही. बर. त्याच्या आंब्याची छाटणी करताना हेवी प्रुनिंग केल्यानंतर पुढच्या वर्षी लाईट प्रुनिंग करायला लागतं.
आणि आणि कुठल्या डायरेक्शनला आपल्याला फांदी ठेवायची ते ठरवायला लागते. बर. तुम्हाला हेवी प्रुनिंग करायला जरी सांगितलं तरी तुम्हाला हे सांगितलं नाही का कसं करा ते? नाही सर, त्याची काहीच कल्पना नव्हती सर. माझं पहिलंच म्हणजे फळधारणेचं पहिलंच वर्ष होतं हे माझं. मग फळ मागचंच धारण्याचं पहिलंच वर्ष असताना तुम्ही सीझन हेवी झाला. प्रुनिंग का केलं? मला असं वाटतं मी कुठेतरी ऐकलं होतं की फळधारण म्हणजे फळं घेतली आपण, झाली हार्वेस्टिंग झालं की आपण जर प्रुनिंग केलं तर अजून छान म्हणजे तो झाडही बहरतं आणि मग म्हणजे ते फांद्या वगैरे जास्त होतात. करेक्ट आणि होणारच. की तोडीला हा. कुठे आणखी भराने. पण ते काडीचं ते गुलाब नाहीये की कापल्यानंतर नवीन पालवीला फुलं येतील. तो बर. आंबा आहे, त्याला जुन्या पालवीला फुलं येतात. हो हो हो, ते नंतर उशिरा कळालं मला. मग तरी तुम्ही प्रश्न विचारते आता त्याला मोर येईल का? हो, पण आणि तर सर दुसऱ्या झाडाचं कटिंग ज्या नाही केलं पण त्यांना पण तर नवीन ते पालवी येतीये सर पाऊस पडल्यामुळे. सगळ्यांना पालवी येणार. पण पालवीची ताकद जी आहे ना, काडीची ताकद, पालवी पुढे येते इथे. ही काडी किती जाड आहे ह्याच्यावरती ते पालवीचं पेर असतं. बर. ती वर्षामध्ये 3 वाढी होतात किंवा 2 वाढी आणि 1 मोर येतो. तर ही काडी इथे पेर आलं आणि इथे पेर आलं, म्हणजे वाढ नसेल झाली तर इथे पेर येतं, वाढ चांगली असेल तर लांब पेर येतं. अशा गाठी येतात त्याला, दिसतात. हो. आणि ती गाठ जी आहे त्याच्या मधली जागा जी आहे ती पेन्सिल एवढी आहे का खडू एवढी आहे, जाड किती झालंय त्याच्यावरती काडीची दष्टपुष्ट काडी आहे. मग सर ते समोर कट करून टाकायची का मग ती जी खूप? हो, कट करायची, लाईट प्रुनिंग करायचं, ते कट करायचं. बरं, चालेल, करता येईल सर ते. ते करून टाका मग. हो सर. आणि शक्यतो आतमध्ये वळलेली फांदी असते. हो. तर विस्तार बाहेर झाला पाहिजे, पानाला उजेड पडला पाहिजे, म्हणून उजेडाकडे जाणारी फांदी कापायची, खाली कापायची नाही, खाली जाणारी फांदी कापायची, आतमध्ये जाणारी फांदी कापायची आणि वरती जाणाऱ्या फांद्या ठेवायच्या. बर. ओके सर. सर मला एक विचारता प्रश्न. विचारा. फळमाशीबद्दल जरा सांगा ना, कारण गेल्या वर्षी मी सापळे लावले होते तरी पण काही ठिकाणचा आंबा आतून खराबच झाला एंडिंगला. नाही, फळमाशी सापळे जे आहेत, फळमाशी जर ढगाळ हवा झाली तर फळमाशीचं प्रोपगेशन जास्त होतं. बरं. तुम्ही फळमाशीचं सापळे लावताना आंब्याच्या झाडाजवळ लावू नका, आंब्यापासून लांब लावा. कारण फळमाशीचा सापळा तिथे लावला ना तर सगळे मासे तिथे येतात. असं म्हणजे आपल्याकडे पश्चिमेकडनं वारे येतोय, तर पूर्वेला लावला तर बागेतले हे तिकडे जातील, किंवा पश्चिमेला लावला तर बागेतले या वासाने इकडे येतील, म्हणजे बागेच्या बाहेर जातील. वारा ज्या बाजूने त्या दिशेला ट्रॅप लावला तर त्या वाऱ्याने बागेत वास पसरेल आणि ते कीड सगळी तिकडे जाईल. आणि कमीत कमी 5 गुंठाला एक फळमाशीचा सापळा लावला पाहिजे. आणि त्याच्याचा जो लूर आहे, लूर आहे का वडी आहे, ते लूर असेल तर 15 दिवसांनी आणि वडील असेल तर महिन्यानी बदलली पाहिजे. बरं. आणि हे कधी लावायचंय तर आंबा 50% तयार झाल्यावर. मार्च एप्रिल वगैरे, मार्च. एप्रिलला नाही, मार्च पासून लावायचा. मार्च मध्ये साधारण आंबा तयार होतो 30%. 60% आंबा तयार झाला की लावायचा. आणि तुम्ही जर खालची जमीन खूप नांगरत असाल, नाही माळावर आंबे आहेत, माळावर. म्हणजे खाली काही डिस्टर्ब केलं नसेल, तिथे मुंग्या खूप असतात, मग ते मुंग्या फळमाशीचे कोश मातीत असतात, ते खातात मुंग्या. आम्ही मुंग्या जाव्यात म्हणून जर प्रयत्न केला असेल तर फळमाशी वाढते. बरोबर. सर आंब्यावर जी गार्लिंग मेथड केली जाते, गर्लिंग ना, कुठला पिरियड असतो, कधी करायचा असतो? गर्लिंगचं सगळीकडे यशस्वी झालं नाहीये. तर गर्लिंग करताना मोठा एवढं जाड, एवढंच रुंद गर्लिंग करायचे. आणि आंब्याला मोहर येण्याचं जो आता पालवी आली ना, पालवी मॅच्युअर परत खाली जाते, तेव्हा गर्लिंग केलं की वरचा रस खाली जात नाही आणि मग वरती रस राहिला की त्याचा मोहरात रूपांतर होतं. ते तुम्हाला तुमच्या बागेच्या प्रमाणे तुम्हाला ट्रायल करायला लागेल की तुमच्याकडे मोहर येण्याचा कालावधी काय आहे.
हा मोर येण्याचा कालावधी समजा डिसेंबर आहे, तर मला हा नोव्हेंबर मध्ये गार्डलिंग करायला लागेल. नोव्हेंबरला. हा, त्याचे डोळे फुटणारा, खाली अन्न परत नको जायला. हा हा. आणि त्या गार्डलिंगच्या भागावर बोर्डो पेट लावतो का? जखम त्या केले की ठिकाणी काप घेणार. जखम केले की त्याला औषध लावायला लागेल ना. बरोबर आहे. हम्म. बरोबर. म्हणजे मला एखाद्या आंब्यावर आपण ट्राय करू शकतो. हो हो करू शकतो. करू एखादी शकतो. फांदी केली तरी काहीतरी आपला अंदाज येईल ना, इफेक्ट होतो की नाही ते. हो हो. हा ठीक आहे सर. ओके, थँक्यू. सर ओके, एक प्रश्न विचारू का? सर शेवटचा. एक प्रश्न विचार. प्रदीप शेवटचा. कोरडे बोलतो मी. हा मी नाशिकहून बोलतो. सध्या मी कॅनडामध्ये आहे. हा माझी शेतं 2 एकर जागा आहे. साधारणतः 200-250 आंबे आहेत. तर 10 बाय 10 मध्ये लावलेले आहेत मी. हा. आणि त्याला ते फळं चांगली येतात. नाशिक मध्ये कुठल्या भागात आहे? इगतपुरी भागात, घोटीच्या जवळ. ओके, ते जास्त पावसाच्या प्रदेशात. खूप पावसाचा भाग, म्हणजे हा आजही पाऊस आहे तिथे. हा हा हा. तर तिथे तर मध्ये तिथे ती क्रेज खूप होती. हा हा अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन, हाय डेन्सिटी प्लांटेशन. खूप हा चांगले आंबे आहेत. करेक्ट. मी पुढे बोला. हा चांगला आंबा आहे तो. हा चांगलाच आंबा आहे तो, म्हणजे साधारणतः क्वांटिटी नाही लक्षात. पण आणि केशर आहे माझा, जास्त केशर आहे. आणि बर. चौसा हा जातीचा आंबा आहे, चौसा. हा हा हा. जो उत्तर प्रदेशातला आहे तो. तो रसाचा चौसा आंबा जाती आहे. साधारणतः 600-700 ग्रॅमचा आंबा असतो एक. हा आणि केशर माझं चांगला आहे तो 400. परंतु मला फळमाशी खूप त्रास देते. आणि तुम्ही आता म्हटलात की ते फळ झाडापासून लांब लावायचा तो ट्रॅप. परंतु असं 10 बाय 10 असल्यावर कुठे लावणार मी? खूप डेन्स हे आहे माझं. तुम्ही फळमाशीचा सापळा तुमच्या बागेच्या बाउंड्रीवर लावायचा हम्म, आणि दर दर गुंठ्याला एक लावा. तुम्हाला जर फळमाशी डेन्स असेल तर फळमाशी खूप वाढते. हम्म. हा, तर तिला खाणारे पक्षी तुम्ही रसायनांचा वापर करत असाल तर नाही करत ना मी. रसायन अजिबात वापरत नाही मी. फक्त गोमूत्र आणि कडुलिंबाचा पाला, रस हेच फवारतो. बाकी काही नाही हा करत. तर मागच्या वर्षी काय झालं, हा माझ्या आंब्यावर खूप काळे डाग आले, कारण पाऊस होता आमच्याकडे. हा तर सगळा आंबा काळा झालाय. म्हणजे आतून आंबा खूप छान होता, परंतु मार्केटमध्ये गेल्यावर तो हम्म. आंब्याचा वरचा रंग बघून खूप लोक म्हणजे घेतलाच नाही. मला मग खूप त्रास झाला यावेळेस विकायला. त्याला बॅगिंग का नाही केलं? हो का? मला कल्पना नाही ती काय करण्याची. अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन मध्ये झाडाची हं, उंची हं. कमी असते आणि त्याला आंब्याच्या फळाला बॅगिंग करण्याची पद्धत हं. असते. म्हणजे हां, हां. फळमाशी लागत नाही आणि काळे डागही पडत नाहीत. हां, हां. ओके. आणि त्याच्यावरती जर तुम्ही काळे डाग आधी दिसले असते तर तुम्ही त्याच्यावरती कुठलंही फंगिसाइड वापरलं असतं तर काळे डाग गेले असते ते, कारण ती काळे गेले डाग असे. म्हणजे बरं. गेलेली फंगस आहे. हां, हां. बरं. काही नाही, नुसतं जरी मिठाची 1% मिठाची फवारणी केली असते तरी गेले असते. अच्छा. हा माझा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे, कारण त्या त्या वातावरणात ना थोडे डाग पडतात त्याच्यावर. मग तर म्हणजे मला काय वापरावं? बॅगिंग इज द हां? बेस्ट सोल्युशन. बॅगिंग म्हणजे हे काय असतं, मला कल्पनाच नाहीये. त्याचे आंब्याचे फळबॅग मिळते. एक छोटी हां, हां. बरं. आतून काळी आणि बाहेरनं ब्राऊन कलरची असते. ओके, रिलायन्सने पण ओके. काढल्या त्या 90 पैशापासून त्या मिळतात. त्याला वरती हं, हं. हे असते आणि फळ एवढं झालं की ते बॅग हं. लावायची आणि ते छोटीशी तार असते, ते लूज बांधायचे. म्हणजे फळ त्याला ब्रिदिंग साठी 2 भोका असतात. हो, हो. करेक्ट. आणि मग फळ जेव्हा तुमचं तयार होतं तेव्हा एखाद्या बॅग काढून बघायची, म्हणजे उन्हाने हं. स्क्रॉचिंग होत नाही आणि फळमाशी लागत नाही आणि पावसाचा परिणाम होत नाही. अच्छा. आता पाऊस असेल तर बॅग घेणं चांगलं, नाहीतर वर्तमानपत्राची पण करता येतं. पण वर्तमानपत्र पाऊस पडला तर फळाला चिकटतं. हं. बरं. राजू काका त्याला ओके. ऑनलाईन आहे. नमस्कार राजू काका, त्याला नमस्कार नमस्कार. ऑनलाईन व्हिडिओ आहे त्याचा बॅगेचा. हा, आता हे जे बोलतायत बरं, बरं. ते प्रोफेसर महेश कुलकर्णी आणि नमस्कार. आंबा बागेचे इस्रायल तंत्रज्ञानाचे अनेक वर्ष इन्चार्ज होते आणि इस्रायल आता नुकतेच जाऊन इस्रायलहून शिकून आलेत. अरे वा वा, छान. खरं खरं म्हणजे मी तिथे लावा घेण्यापेक्षा लागेल. त्यांनी वर्ग घेणं आवश्यक असतं, पण ते वेगळे वर्ग घेतात. पण तिथे समोर महेशजी जेव्हा तुमचं होतात ना. स्वागत आहे. हा, थोडा आणि लीड झाला आणि बस बाकी. ओके, हरकत यावेळेस आहे ना, मी जरा बाहेर देशात असल्यामुळे मला प्रुनिंग नाही करता आलं यावेळेस. मी इकडे आलो, जून मध्येच इकडे आलो आणि आता 30 नोव्हेंबरला जाणार. तर आता नवीन पालवी आली त्याला. आता मला काहीच करता येणार नाही ना, म्हणजे जी आहे महेश ती सर सस्टेन महेश करायची. सर महेश सर
तुम्ही बोला ना, तुमचा बोला. तुम्ही नंबर सांगा. 9422633030. हा, प्रोफेसर महेश कुलकर्णी कमर्शियल कन्सल्टंट आहेत, आंब्यामधले तज्ज्ञ आहेत. तुम्ही त्यांना तुमच्या काही शंका असेल तर जरूर विचारू शकता. ते अभ्यासू आणि माझे गुरु आहेत आंब्यामधले. आणि अनेक वर्षांचा आमचे म्हणजे मी त्यांच्याकडे फॉलोअर आहे. तर जरा नंबर परत एकदा रिपीट करायला सांगा ना. 9422 हा 9422633030. ओके, थँक्यू. ओके. राजू, आता जी पालवी बाहेर आली आहे ना सध्या, त्याचं प्रेडिक्शन होतं की ती पालवी बाहेर येणारच होती. काय होतंय की हार्वेस्टिंग झाल्यानंतर जी छाटणी करायला हवी ती छाटणी कोणीच करत नाहीत. आणि त्याच्यामुळे यावेळेस पाऊस लवकर सुरू झाला. हो, पण जरी पाऊस लवकर सुरू झाला तरी म्हणजे उदाहरणार्थ, म्हणजे आता मी 2-3 वर्ष जे करतोय ते तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला हार्वेस्टिंग होत असतं त्याच्या अगोदर झाडावर काय सगळ्याच फांद्यांना पालवी नसते. हो, म्हणजे सगळ्या ज्या फांद्या असतात ना, म्हणजे त्याला मोहर आलेला असतो आणि तो सुकलेला असतो. अशा वेळेला तो जिथे सुकलेला मोहर असेल तो जरी काढून टाकला तरी त्याला नवीन पालवी येऊ शकते आणि ती पालवी जी आहे ही व्यवस्थित वेळेवर जून होऊ शकते. बरोबर. कारण ते लोक काय करतात, कुठलीच गोष्ट करत नाहीत आणि फक्त फळाची अपेक्षा करतात, तर ते होणे नाही. बरोबर. म्हणजे ते मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मध्ये काम करावंच लागेल काहीतरी. ज्याला मोहर आलेला आहे पण फळधारणा झालेली नाही ती काढायला पाहिजे दीक्षी. एक्झॅक्टली. ओके, आपण इथे थांबूया. निसर्ग मित्र तर्फे आम्ही एक आंब्याचा वर्ग घेतोय, ऑनलाईन वर्ग आहे. दर शुक्रवार असे 7 शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 8 असा आंब्याचा 7 वर्ग आहेत. सोबत त्याची तुम्हाला उद्या लिंक येईल. त्या लिंक मध्ये तुम्ही भरलं की तुम्हाला त्याला वर्गाला कोणाला यायची इच्छा असेल तर वर्गाला येता येईल. आणि काही प्रश्न असेल तर सरांचा नंबर आहे, माझा नंबर आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता व्हॉट्सअपवर. आणि सर कन्सल्टन्सी देतात, ती पण कन्सल्टन्सी आपण घेऊ शकता. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. फार छान माहिती मिळाली. धन्यवाद. आणि एक रिक्वेस्ट होती, मी काही दिवसापासून आपल्याशी फॉलोअप घेतोय. फार्म डिझाईन आणि आर्किटेक्चर त्याचं प्रशिक्षण मी आतुरतेने वाट बघतोय त्याची. सर 16-18 विषय आहेत. आता आधी सांगितलंय मला तुम्ही. आता तो 2 महिन्यापूर्वी झालाय. लगेच आता येणार नाही ना वर्ग. बरोबर. माझ्या लक्षात आहे आणि ते वर्ग बघू, आम्ही प्रयत्न करू. प्लीज सर, थँक्यू. ओके, थँक्यू. काय झालं आता माझी याची लागवडीची वेळ जशी जशी जवळ येते तसं मला काही डोक्यात प्लॅनिंग वगैरे करायचे आहेत, पण बेसिक्स जे आहेत ते मला थोडेसे क्लिअर असतील तर आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकेल मी. आणि म्हणूनच थोडासा डेस्पिरेट आहे मी लवकरात लवकर अटेंड करण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. प्लीज सर, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. बाय. महेश सर, थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद काका.